पुणे सोलापूर महामार्गावर खंडाळी पाटीजवळ दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी। याच्याबद्दल सविस्तर माहिती शिकी। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळी पाटीजवळ एक दुचाकी क्रमांक MH13CX 2533 महामार्ग ओलांडताना येणारी वाहने न बघता गाडी पुढे घेत असताना सोलापूरहून पुण्याकडे जात असलेल्या एका एसटी बस क्रमांक MH09EM 1295 समोर अचानक आल्यामुळे एसटी बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार व्यक्तीच्या डोक्याला मार लागून जखमी झाला असून सदर अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला देवडे येथील खासगी वाहनातून मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव श्री चंद्रकांत निवृत्ती थोरात, वय वर्ष 65, राहणार देवडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री क्षीरसागर यांनी दिली असल्याची माहिती वरवडे टोलनाका येथील गस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट अभिषेक पवार, ETV न्यूज 24।